हॅलो, कशा आहात? किचन आईच्या मध्ये आपलं स्वागत. आपण आज बनवणार आहोत मासवड्या. त्यासाठी हे चण्याचं पीठ, त्याचं बाकीचं साहित्य बघू. आपल्याला मसाला वाटण करण्यासाठी एवढं साहित्य: खोबरं, कांदा, टमाटर, फूल, पत्ता, विलायची, दालचिनी, लवंग आणि धने हे व्यवस्थित सगळं भाजून घेऊन याचा मसाला. तर मी अगोदरच मसाला तयार केला, ते दाखवते. ते सगळं साहित्य आता दाखवलेलं आहे, त्याचं हे भाजून असा मसाला तयार केला आहे. आणि आपण ज्यावेळेस पिठात आपल्याला पिठात वडी तयार करण्यासाठी, सारण भरण्यासाठी, त्यासाठी साहित्य: खोबरं, तीळ, खसखस आणि मसाला, मीठ, फोडणीसाठी आणि वडी टाकण्यासाठी पण अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि पिठात आपल्याला टाकायला हळद. तेल गरम झाले, याच्यात आपण अगोदर लसूण टाकू. थोडंसं मीठ टाकू त्याच्यात. त्याच्यात तीळ टाकून घेऊ. तर तीळ आपले भाजले, तर त्यात आपण खोबरं टाकून घेऊ. करायला वेळ लागते म्हणून अगोदर तीळ खोबरे टाकले. ते भाजत आलं की मग आपल्याला याच्यात खसखस टाकायची. आता आपले तीळ खोबरं भाजले, खसखस टाकू. थोडीशी हळद. आता आपण गॅस बंद करू. आणि याला थंड होऊन द्यायचं आणि थोडंसं कुटून घ्यायचं. याला म्हणजे असं जाडसर ठेवायचं, असं बारीक करायचं नाही एकदम, व थोडं नॉर्मल कुटून घ्यायचं. झालं आपलं आता हे भाजून. त्याच्यात आपण 1 चमचा मसाला टाकू आणि बाकीचा आपल्याला रस्सा करायचा त्याच्यात टाकायचं. आता हे आपला मसाला झालाय, आपण काढून घेऊ. थोडी कोथिंबीर टाकू त्याच्यात. याला बारीक करायचं नाही, जाड सरळ ठेवायचं, उगं थोडंसं कुटून घ्यायचं. आणि याच्यात तेल टाकून घेऊ. आपण त्याच्यात जिरे टाकून घेऊ. आपल्याला त्याच्यात लसण टाकायचं. आपण अद्रक टाकली नाही, याच्यात फक्त लसूणच टाकलाय कुटून. हळद आणि कोथिंबीर. आपण आता त्याच्यात 1 पातेले पाणी टाकू. 1 पातेलं पीठ आहे, 1 पातेलं पाणी टाकू. थोडंसं वर टाकू आपण, थोडं पाणी. आपण याच्यात मीठ टाकू. आता उकळी आली पाण्याला, आपल्या अंदाजाने टाकायचं. आता आपण पीठ हाटून घेऊ. आपलं पीठ हाटून झाले, एकदम व्यवस्थित झाले. आपलं पीठ आता व्यवस्थित हाटून झाले. आपण त्याला आता असं पाण्याचा थोडा सपका मारायचा असा. मग काय होतं, चांगलं पीठ वाफरलं जातं, कच्चं राहत नाही. आणि आपण झाकून ठेवू 5 मिनिट. आपली एक साईड झाली आता वाफलून.
आता आपण दुसऱ्या साईडने टाकू, म्हणजे काय होतं, वडी तुटत नाही आणि कच्ची राहत नाही, व्यवस्थित वड्या येतात चांगल्या. ही आपली दुसरी बाजू आपण चांगली वाफळून घेऊ. त्याच्यात आणखी थोडं पाण्याचा शितोडा मारू. आणि झाकून ठेवू. आपलं पीठ चांगलं वाफरले. आता आपण गॅस बंद करू. आता हे आपला स्वच्छ धुतलेला कपडा, त्यावर असं पाणी मारून घ्यायचं. हे असा कपडा टाकायचा आणि असं कपड्याने असं दाबायचं. म्हणजे काय होतं, कपडा थंड असते वल्ला, म्हणजे आपल्या हाताला चटकी बसत नाही. गरम गरम थापल्यावरच वडी चांगली येते, नाही तर मग वडी चांगली येत नाही व्यवस्थित. आपण त्यावर मसाला टाकू. त्यात आपण आणखी थोडीशी कोथिंबीर टाकू. कोथिंबीरनी चव छान येते. आपल्या मनावर आहे, आपल्याला कमी जास्त मसाला भरायचा, पण जेवढा वडीत मसाला भरपूर असेल तेवढी वडी चवीला छान लागते आणि दिसायला पण छान दिसते. आपला वडीवर मसाला टाकून झालाय. आता आपल्याला रोल करायचे. हे असे दाबायचे, असे दाबून घ्यायचे. दाबून घेऊन त्याच्यावरती असं कपडा टाकायचं, हे म्हणजे आपल्या हाताला चटके बसत नाहीत. अशी करून अशी दाबून घ्यायची व्यवस्थित. आपली वडी तयार झाली. पण अशा बाकीच्या अशा वड्या थापून घेऊ. आता राहिलेल्या याचे त्या वड्या आता सगळ्या थापून झाल्या. 2 मिनटं आपण असेच ठेवू थंड व्हायला. आता हे पीठ असं लागलेलं आहे, हे वाया जाऊ द्यायचं नाही. याला आपण ज्यावेळेस आपण रस्सा करतो त्याच्यातलं एवढं नाही टाकायचं. आपल्याला घट पातळ बघून त्याच्यातलं थोडंसं टाकायचं. मग काय होतं, ते वड्याचं जे रस्सा असतो त्याला ह्याने चव छान येते. आता या आपल्या वड्या थंड झाल्या. आता आपण कट करून घेऊ. आता 2 पद्धतीने दाखवते तुम्हाला. एक अशी करून कट करून घ्यायचे. अशी वडी आली पाहिजे. आणि एक पद्धतीने अशी एकदम आपण मासवडी म्हणतात ना, तर एकदम माशाचा आकार अशी कट करून घ्यायची, माशाच्या आकाराची. असे आपण आता करून कट करून घेऊ बाकीचे. ही वडी कशी वडी झाली, असं मसालादार अशी वडी झाली पाहिजे. याला म्हणतात मासवडी. पूर्ण मसाल्यान आकार पण आले पाहिजे, असं पिठाचे पण आलं पाहिजे, मसाला पण आला पाहिजे. तर फ्राय करायचे आपल्याला. तेल गरम झाले आपलं. आता आपण अद्रक लसूण टाकायचं. थोडंसं मीठ टाकायचं.
खोबरं, कोथिंबीर, खसखस टाकून घेऊ आता. त्याचे मसाला आपल्या आवडीने टाकायचा, आपल्याला कितपर्यंत तिखट करायचं ते. आता आपण याच्यात वड्या टाकून घेऊ. आपण आता फ्राय करून घेऊ. याच्या पुढं दुसऱ्या भाज्या फिक्क्या एकदम माळ करायचे माशी करून पहान खातान चव सांगा. बघा कशा भारी दिसायला लागल्या. तर अशा परतीत थोडं मंद गॅसवर ठेवायच्या, मस्त कडक होत्यात आणि भारी लागत्यात. मग भाकरी बरोबर ह्याच्याबरोबर बघा आता छान झाल्या की नाही आपल्या वड्या. आता आपल्या वड्या तयार झाल्या. आता आपण रश्श्याकडे जाऊ. आपलं तेल गरम झाले. आपण याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ. त्याच्यात थोडं मीठ टाकू. कधी पण लसूण टाकलं ना त्याच्यात मीठ टाकायचं, म्हणजे काय होतं खाली कढईला चिकटत नाही. थोडं कोथिंबीर आणि आपला मसाला. आणि आपण या आता कांदा खोबरं केलेला मसाला टाकून द्यायचा. आपण ते कढईतले आपण बेसनचं पाणी होतं ते पाणी टाकून देऊ. याच्यात दोन हे होते, एक रश्श्याला चव येते, घट्ट पण होते. आता आपल्याला कितपत घट पातळ करायची त्याच्या आकाराने करू आपण. आता आपण थोडंसं मीठ टाकू. चला मासवड्याचा रस्सा तयार झाला. आता आपण सर्व करू. चला तर किचन आयच्या मध्ये मासवड्या तयार झाल्या. ह्या फ्राय वड्या ह्या तशाच ठेवायला, साध्या वड्या. आणि ही त्याच्यात रस्सा केलाय मसाला वड्याचा. हे यात अशी वडी टाकून भाकरी बरोबर खायची, पोळी बरोबर खा, मजा घ्या, करून पहा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.